नमस्कार। आज वैशाख शुक्ल प्रतिपदा शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। शेळफाटा दुर्घटना प्रकरणात पालिका आयुक्त तसंच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भर न्यायालयात गंभीर आरोप। स्थानिक संस्था कराच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या बंदला पाठिंबा दर्शवण्यासाठी ठाण्यातील दूध विक्रेत्यांचा लाक्षणिक बंद आणि उच्च न्यायालयानं स्थायी समिती सभापती पदाबाबत शिवसेनेची याचिका फेटाळल्यानं रवींद्र फाटक यांचा सभापतीपदी राहण्याचा मार्ग मोकळा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। शीळ दुर्घटना प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींना जामीन देण्यासाठी झालेल्या सुनावणी दरम्यान महापालिका आयुक्त आर.ए. राजीव आणि मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भर न्यायालयात गंभीर आरोप करण्यात आले। ठाणे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश के.आर. वॉरियर यांच्या दालनात बचाव पक्षाच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना हे गंभीर आरोप केले। महापालिकेचे उपायुक्त दीपक चव्हाण यांच्या जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान चव्हाण यांचे वकील शैलेश सडेकर यांनी दुर्घटना घडण्यापूर्वी 2 महिने आधी पालिका आयुक्तांकडे तक्रार करूनही पालिका आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप केला। या इमारतीचं बांधकाम वेगानं सुरू असल्याचं छायाचित्रांसह त्यांच्या निदर्शनास आणूनही यांनी या प्रकरणी काही केलं नाही। त्यामुळे या दुर्घटनेची जबाबदारी त्यांची असून कनिष्ठ अधिकाऱ्यांना बळीचा बकरा केला जात असल्याचा आरोप सडेकर यांनी भर न्यायालयात केला। तर रमेश इनामदार यांचे वकील अनिल नवले यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकाला मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अडवलं आणि त्यांना धमकावल्याचा आरोप नवले यांनी एका वृत्तपत्राच्या वृत्ताचा आधार देत केला। या प्रकरणी पोलिसांकडे संरक्षण मागण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना कोणतंही पोलीस संरक्षण देण्यात आलं नाही। त्यामुळे वरिष्ठ अधिकारीही या दुर्घटनेस जबाबदार असल्याचं नवले यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणलं। सध्या शेळफाटा दुर्घटना प्रकरणाचा तपास प्राथमिक पातळीवर असून अनेकांच्या साक्षी नोंदवायच्या आहेत, पण काही जण घाबरून माहिती द्यायला पुढे येत नाहीत। आरोपींना जामीन झाल्यास हे आरोपी साक्षीदारांना फितवू शकतात, पुराव्यात फेरफार करू शकतात। अशा परिस्थितीत संवेदनशील प्रकरणात तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल होईपर्यंत कुणालाही जामीन देऊ नये अशी मागणी सरकारी वकील हेमलता देशमुख यांनी करत जामीन फेटाळावा अशी मागणी यावेळी केली। ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रवींद्र फाटक यांचं नशीब सध्या जोरदार असल्याचं दिसतंय। ठाणे महापालिका सभागृहात अवघे 9 सदस्य असलेल्या काँग्रेसला त्यांच्या रूपानं स्थायी समितीचं सभापतीपद मिळालं। ठाणे महापालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे सध्या महापालिकेची अवस्था त्रिशंकूसारखी झाली आहे। स्थायी समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी गटाचे समसमान सदस्य असल्यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीत चिठ्ठी टाकून सभापतीपदाची निवड करण्यात आली। त्यावेळी नशिबानं फाटक यांना साथ दिल्यानं फाटक यांची सभापतीपदी निवड झाली। सभापतीपदाची मुदत किती असावी यावरून निर्माण झालेल्या वादातही सध्या फाटक यांचीच सरशी झाली आहे। महापौरांनी सभापतीपदासाठी लावलेल्या विशेष सभेला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली। या स्थगितीवर शिवसेनेनं उच्च न्यायालयात दाद मागितली होती, पण आज उच्च न्यायालयानं शिवसेनेची मागणी फेटाळली आणि मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असल्यामुळे त्यांच्याकडे जाऊन आपलं म्हणणं मांडा आणि हे म्हणणं न पटल्यास उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे असे निर्देश दिले आहेत। त्यामुळे पुन्हा एकवार फाटक यांनाच नशिबानं साथ दिली असून पुढील ऑक्टोबरपर्यंत तरी स्थायी समिती सभापतीपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झालाय। ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील हे बेकायदेशीर कारभार करत असून त्यांना निष्कासित करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। आज एका पत्रकार परिषदेत या प्रकरणी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुन्हा त्यांच्याकडे ही मागणी करणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं। महापौर हरिश्चंद्र पाटील महापौर पदावर विराजमान झाल्यापासून कायद्यानं कारभार करण्याऐवजी बेकायदेशीर कारभारच करत आहेत। स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक लावण्याचा त्यांचा निर्णयही असाच बेकायदेशीर ठरलाय। त्यामुळे असा बेकायदेशीर कारभार करणाऱ्या महापौरांना निष्कासित करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं।
स्थानिक संस्था कराच्या विरोधात ठाण्यामध्ये बेमुदत बंद पुकारण्यात आला असून या बंदमध्ये सहभागी न होणाऱ्या व्यावसायिकांना जबरदस्ती करून बंदमध्ये सहभागी केले जात होते। काल ठाण्यातील कोरम मॉल असाच बंद पाडण्यात आला। संध्याकाळी 7च्या सुमारास 20 ते 25 जणांचा एक गट स्थानिक संस्था कराच्या विरोधातील बंदचा फलक घेऊन कोरम मॉलमध्ये आला आणि त्यांनी मॉल बंद करण्यास फरमावलं। सुरुवातीला मॉल बंद करण्यास व्यवस्थापनानं नकार दिला, पण तोडफोड करण्याची धमकी देण्यात आल्यानंतर मात्र व्यवस्थापनानं मॉल बंद करण्याची तयारी दर्शवली। मॉल बंद करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना आत शिरण्यास मज्जाव केला, तर मॉलमध्ये असलेल्या सर्व लोकांना बाहेर काढून मॉल बंद करण्यात आला। आजही प्रवेशद्वारासमोर अडथळे लावून हा मॉल बंद ठेवण्यात आला होता। ठाणे पोलिसांचीही व्यापाऱ्यांना एक प्रकारे साथ असल्याचंच दिसत होतं। विद्युत मेटॅलिकमध्ये निदर्शन करणाऱ्या कामगारांवर जमावबंदीचा आदेश मोडल्याचे गुन्हे दाखल करणारे पोलीस व्यापाऱ्यांच्या बाबत मात्र बोटचेपी भूमिका घेताना दिसत आहेत। काल संध्याकाळी व्यापाऱ्यांचा एक गट रस्त्यातून फिरत होता आणि जी दुकानं उघडण्यात आली होती त्यांना दुकानं बंद करण्यास सांगितलं जात होतं। मात्र या प्रकारावर पोलिसांनी कोणतीच कारवाई केल्याचं दिसलं नाही। दुपारनंतर मॉलमधील काही दालनं सुरू करण्यात आली होती। स्थानिक संस्था कराच्या विरोधात आतापर्यंत थेट सर्वसामान्य माणसाला त्रास होत नव्हता, पण आता मात्र सर्वसामान्य माणसालाही या बंदचा फटका जाणवणार आहे। स्थानिक संस्था कराच्या विरोधात पुकारलेल्या बंदला पाठिंबा दर्शवण्यासाठी ठाण्यातील दूध विक्रेते एक दिवसाचा लाक्षणिक बंद करणार आहेत। ठाण्यामध्ये जवळपास 500 किरकोळ दूध विक्रेते असून हे दूध विक्रेते घरोघरी दूध पोहोचवतात। रोज ठाण्यामध्ये हजारो लिटर दूध या विक्रेत्यांमार्फत घरपोच पोहोचवलं जातं। मात्र स्थानिक संस्था कराला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे दूध विक्रेते एक दिवस बंद पाळणार आहेत। ठाणे व्यापार महाउद्योग संघानं दूध विक्रेत्यांना एक दिवसाचा बंद पाळण्याचं आवाहन केलंय। ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संघटनेच्या संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे। त्यामुळे ठाणेकरांना एक दिवस दुधापासून वंचित राहावं लागणार आहे। स्थानिक संस्था कराच्या विरोधात व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद सुरू असतानाच औषध विक्रेत्यांनीही आपल्या काही मागण्यांसाठी आज एक दिवसाचा बंद पाळला। औषध विक्रेत्यांचा नफा यथावत ठेवला जावा, औषध कायद्यामध्ये सुधारणा केली जावी, औषध विक्रेत्यांच्या समस्यांचं निराकरण व्हावं, औषधी क्षेत्रामध्ये उत्पादनापुरतीच मर्यादित फक्त विदेशी गुंतवणूक असावी, अशा काही औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत। औषध विक्रेत्यांच्या या देशव्यापी बंदात जिल्ह्यातील औषध विक्रेतेही सहभागी झाले होते। यावेळी जिल्ह्यातील विक्रेते जिल्हाधिकारी आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मूक मोर्चाद्वारे जाऊन त्यांना या मागण्यांचं निवेदन सादर केलं। मानसिक तणावातून ठाण्यातील 2 युवकांनी आत्महत्या करण्याची घटना घडल्यानं हळहळ व्यक्त होते। ठाणे पूर्वेतील चेंदणी कोळीवाडा इथे राहणारे अमोल रोडे हे श्रमिक पत्रकार होते। मंगळवारी त्यांनी राहत्या घरी विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। काल दुपारी त्यांचा मृत्यू झाला। मानसिक तणावाखाली असलेले रोडे हे विवाहित होते। दुसऱ्या एका घटनेत खारटन रस्ता इथे राहणाऱ्या संतोष मोरे यांनी गळफास लावून आत्महत्या केली। त्यांना दारूचं व्यसन होतं। विद्युत मेटॅलिक कंपनीनं 1000हून अधिक कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकल्यानं या कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर जोरदार निदर्शनं केली। विद्युत मेटॅलिक कंपनीत विविध प्रकारच्या ब्लेडचं उत्पादन होतं। कंपनी व्यवस्थापनानं गेल्या 2 महिन्यात अनेक कामगारांना तडकाफडकी कामावरून कमी केल्याची पत्र दिली। कंपनीमध्ये सध्या काम नसल्यानं 6 महिने सक्तीची सुट्टी घ्या, कंपनीची परिस्थिती सुधारली तर पुन्हा कामावर घेऊ असं पत्र या कामगारांना देण्यात आलं। काही कामगारांना तर थेट कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर हाकलून देण्यात आलं। याच्या कामगारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर निदर्शनं केली, व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। निदर्शनं करणाऱ्या कामगारांविरोधात जमावबंदीचा आदेश मोडला म्हणून वागळे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत।
स्थानिक संस्था कराच्या विरोधात व्यापाऱ्यांच्या कडकडीत बंदचा फटका आज तिसऱ्या दिवशीही सर्वसामान्य माणसाला बसला. या बेमुदत बंदमध्ये उपहारगृह चालकही सहभागी झाले असल्यामुळे रोज बाहेर जेवणाऱ्यांना त्याचा फटका बसला. या बंदमध्ये अगदी वडापाव तसंच चहाच्या टपऱ्याही बंद असल्यामुळे अनेकांना चहापासूनही मुकावं लागलं. या बंदमधून यावेळी भाजीपाला तसंच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वगळण्यात आली असल्यानं काहीसा दिलासा मिळत असला तरी भाजी विक्रेत्यांकडे मात्र शिळ्या भाज्या मिळत असल्यामुळे त्यातली लज्जतही गेली आहे. हा बंद कडकडीत पाळला जात असल्यामुळे बाजारपेठा तसंच महत्त्वाच्या रस्त्यांवर सामसूम आहे. रस्त्यावरील वर्दळही यामुळे कमी झाली असून वाहनांची कोंडी गेल्या 3 दिवसात फारशी कुठे दिसली नाही. सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक संस्था करात कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यामुळे एक प्रकारे व्यापाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयानं दणकाच दिलाय. त्यामुळे आता व्यापारी आपला बंद मागे घेतील अशी आशा आहे.